मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाच्या विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आले। 1993 नंतर 3 दशकानंतर सुद्धा मराठाचा महापौर झाला नाही व मराठा समाजाला यापासून वंचित ठेवण्यात आले। सर्वसाधारणसाठी जागा असताना सुद्धा भाजपच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाचा महापौर होऊ दिला नाही। याच्या निषेधार्थ राम जाधव यांच्यातर्फे हे मुंडन आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजावर झालेल्या अन्यायाचा वचपा आपण काढू असंही राम जाधव यांनी यावेळी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा, एक मराठा। मराठा आंदोलक राम जाधव या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं। त्या मराठ्यांवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथं त्यांनी केलेला आहे। 1993 नंतर गेले 32 वर्षात तिथं मराठा समाजाचा महापौर झाला नाही। गेल्या अनेक दिवसांपासून आमची मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, मराठा समाजाचा तिथं महापौर करावा आणि जिल्हा परिषदची जी जागा आहे ती ओबीसीसाठी आहे, तिथं ओबीसीचा अध्यक्ष करावा आमची मागणी होती। पण या भाजपच्या काही द्वेषी लोकांनी मराठा समाजाचा महापौर झाल्याने आणि मराठ्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही रक्तानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं। आज मराठ्यांना मुंडन करण्याची वेळ ह्या राज्यकर्त्यांनी तिथं आणून दिलेली आहे। गेल्या 32 वर्षात पद्मशाली समाज, मारवाडी समाज इतर अनेक सर्व समाजाला सर्व राजकीय पक्षांनी तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। पण आमचा मागणी असताना सुद्धा तिथल्या स्थानिक भाजप लोकांनी तिथं आमचा महापौर होऊन दिला नाही। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही हा लढा आमचा चालू राहणार आहे। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।